शुभविवाह या मालिकेच्या 6 मार्चच्या जबरदस्त भागात जी नर्सने बाळ अदली बदली केलेलं असतं त्या नर्सला योग्य तो मोबदला मिळालेला नसतो। पौर्णिमाच्या मूर्खपणामुळे आता ती नर्स ताबडतोब महाजनांच्या घरात येणार आहे आणि महाजनांच्या घरात येऊन बाळाचं सगळं सत्य आणि रागिणीची सगळी कारस्थान अशा पद्धतीने समोर येत रागिणी अडकणार आहे। इकडे भूमीला घेऊन आता आकाश घरी आलेला असतो, पण भूमी सांगत असते, आकाश तुझ्या मुलीचा गृहप्रवेश तू असा करणार आहेस का? हे काय, आरती वगैरे करा, औक्षण करा, बाळाचं छानपैकी आगमन झालं पाहिजे, त्याशिवाय मी बाळाला घेऊन घरात येणारच नाहीये। मग आता रागिणी औक्षणाचं ताट घेऊन येते आणि भूमीचं औक्षण करायला लागते। त्यावरती आता इकडे भूमी सांगते, बाळाला ती बघ आत्या जी आपलं औक्षण करायला आलेली आहे आणि आपण छानपैकी औक्षण करून घेऊया। असं म्हणत असताना ती रागिणीला सांगते, आत्या अहो माझ्या एकटीचं औक्षण काय करताय, तुम्ही बाळाचं सुद्धा औक्षण करायला विसरलात ना? असं म्हणत असताना इकडे आता भूमीच्या खोट्या बाळाचं तर भूमीच्या खऱ्या सुद्धा बाळाचं औक्षण इकडे आता पारितोषच्या घरी होत असतं आणि पारितोषची बायको आणि पारितोष या सगळ्यामध्ये बाळाला आता छानपैकी ट्रीट करत असतात। पारितोष सांगत असतो, हे बघ अबोली, मी ना माझ्या पद्धतीने औक्षणाची तयारी केली, पण हे सगळं बरोबर आहे ना? त्यावरती अबोली सांगायला लागते, हे बघ पारितोष, तू तुझ्या भरल्या डोळ्यांच्या या 2 डोळ्यानेच आम्हाला ओवाळलं असतंस ना तरी सुद्धा आमच्यासाठी ते खूप होतं। तू खूप छान तयारी केलेस, तू जे करशील ना ते बाळासाठी उत्तमच असेल। असं म्हणत अबोली पारितोषचं कौतुक करत असते। मग आता पारितोष आणि अबोली आपल्या लेकीला आतमध्ये घेतात आणि छानपैकी भूमीचं बाळ सेफ हातामध्ये असतं, सुरक्षित हातामध्ये असतं आणि भूमी सांगते, देवाच्या कृपेने माझं बाळ सुरक्षित आहे आणि आता असा गृहप्रवेश नाही करणार, तू आमचा असा गृहप्रवेश करणार का? लक्ष्मीला घेऊन मी घरामध्ये आलेली आहे, तर लक्ष्मीच्या पावलांनी मी या घरामध्ये येईन ना, आपल्या लक्ष्मीची पावलं या घरात उमटली पाहिजेत ना। जा जा लवकर तयारी करा लक्ष्मीची पावलं उमटवण्याची। तोपर्यंत नीलांबरी आणि आता पौर्णिमा तिकडे येतात आणि आतापर्यंत भूमीच्या कंडिशनची त्यांना काही कल्पना नसते, पण ज्या वेळेला भूमी आतमध्ये येते तेव्हा मात्र तिच्या कंडिशनची त्यांना कल्पना येते आणि त्या दोघी जणी पाहायला लागतात भूमीकडे। तर आता भूमी या सगळ्यामध्ये सांगते, लक्ष्मीची माझ्या पावलं उमटल्याशिवाय मी या घरात येणार नाही। तोपर्यंत पारितोषने सुद्धा आता कुंकवाचं पाणी केलेलं असतं आणि छानपैकी भूमीच्या बाळाचे आता तो पावलं उमटवत तिला आतमध्ये घेणार असतो, लक्ष्मीची पावलं उमटवत तिला आत घेणार। इकडे मानसीला भूमीने सांगितल्याप्रमाणे कुंकवाचं पाणी मानसी करून येते, पण त्याच वेळेला इकडे आता अथर्व तिला म्हणतो, काय ग तू कुंकवाचं पाणी तर आणलंयस, पण कुशन ज्या वेळेला त्याच्यामध्ये बुडले जाईल त्यावेळेला कुशन या सगळ्यामध्ये ओली होईल ना, आणि कुशन ओली झाल्यावरती पावलं सुद्धा उमटणार नाहीत, मग भूमिताईला त्रास होईल, काय करायचं? यावरती आता इकडे मानसीला पण ती चिंता असताना आजी या सगळ्याचं सोल्युशन काढते। भूमी ती कुशन पाण्यात बुडवणार, तेवढ्यात आजी म्हणते, भूमी अगं बाळ 7व्या महिन्यातलं आहे, त्यामुळे 7व्या महिन्यातल्या बाळाची खूप काळजी घ्यायला लागते। जर का या सगळ्यामध्ये 7व्या महिन्यातल्या बाळाला तू आता पाण्यामध्ये उतरवलंस आणि पाण्यामध्ये उतरवल्यावरती मग आता या सगळ्यामध्ये ते बाळांनी आता जर का पाय थंड लागलं, कुंकवाचं पाणी थंड लागलं तर त्याला त्रास होईल, म्हणून मला काय म्हणायचंय, तू या सगळ्यामध्ये त्याला न पाण्यामध्ये नको उतरवू। यावरती आता भूमी सांगायला लागते, आजी मग हिची पावलं कशी उमटवणार? यावरती मग आता आजीला भूमी सांगायला लागते, काय करायचंय मग? आजी म्हणते, एक काम करू शकतो, तूच त्या बाळाला जन्म दिलेला आहेस ना, मग तू एक काम कर बरं, तू त्या बाळाला घेऊन आता घरात ये, म्हणजे तुझी पावलं उमटली तरी सुद्धा चालणार आहे ना, तुझी पावलं उमटव आणि या सगळ्यामध्ये तू त्याला घरात घेऊन ये। असं म्हटल्यावरती मग आता भूमी सांगते, ठीक आहे आजी तुम्ही म्हणाल तसं। असं म्हणत मग आता भूमी आजीला म्हणजे आता आजीचं म्हणणं ऐकते आणि आजीचं म्हणणं ऐकल्यावरती ती ताबडतोब या सगळ्यामध्ये आता पावलं उमटवण्यासाठी येते आणि नंतर भूमीची पावलं उमटतात आणि भूमी घरात येते। ज्या वेळेला भूमी घरात येते त्यावेळेला ती आता सांगते, ठीक आहे असं तर असं डॉक्टरांनी सांगितलेली काळजी आपल्याला घ्यायलाच पाहिजे ना। असं म्हटल्यावरती मग आता भूमी आतमध्ये येते, डायरेक्ट ती आई योगेश्वरीच्या इथे येते। आकाशला ती सांगते, आकाश तू पण ये ना माझ्यासोबत। आकाश सुद्धा या सगळ्यामध्ये आई योगेश्वरीच्या इकडे येतो, भूमीची पावलं उमटतात आणि त्यानंतर भूमी बाळाच्या घेऊन येते आणि इतकी संकट तू आमच्यावरती आणलीस, कितीतरी संकटांना आम्ही सामोरं गेलो, पण या सगळ्या संकटांना सामोरं जात असताना
तू आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस, माझ्या बाळाला जीवनदान दिलंस, माझ्या बाळाला या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे तू सांभाळस। 7 महिने मी जरी पोटामध्ये ठेवलं असलं तरी तू या सगळ्यामध्ये माझ्या बाळाला वाढवलंस आणि सुरक्षितपणे या जगामध्ये आणलंस। तुझे जितके आभार मानू तितके आभार कमी आहेत, असं म्हणत इकडे आता भूमी सांगत असते, काही झालं तरी आज माझं बाळ सुरक्षित हातामध्ये आहे। भूमी जे बोलत असते ते खरं असतं। भूमीचं बाळ तिच्या हातात नसलं तरी सुरक्षित हातामध्ये, म्हणजेच आता इकडे अबोली आणि आता पारितोष यांच्याकडे असतं। तोपर्यंत आई योगेश्वरी मी खरंच कमाल केलेली असते, जरी भूमीचं बाळ भूमीच्या ताब्यात नसलं तरी सुरक्षित हातात असतं। इकडे पौर्णिमा विचार करते, माझ्या अभिजित सोबत जे काही घडलं त्याचा आज खरा बदला पुरा झालाय, पण ही लोक मूर्ख आहेत का? ही लोक का हिला इतकं एंटरटेन करत बसलेली आहेत? का हिच्यासाठी इतकं सगळं करण्याचा प्रयत्न करतायत? मलाच कळत नाहीये की या सगळ्यामध्ये हे लोक सुद्धा पूर्णपणे आता वेडी झालेली आहेत। या लोकांना सुद्धा आता समजत नाहीये की हिला सांगून मोकळं व्हावं, पण नाही, या सगळ्यामध्ये यांना आता बोलायचंच आहे। तोपर्यंत आता मात्र भूमी सांगते, बाळा या घरामध्ये तुझं आगमन झालेलं आहे आणि खरंच लक्ष्मीच्या पावलांनी तू आलेली आहेस। चल आकाश, आपण आपल्या बाळाला घेऊन रूम मध्ये जाऊया। इकडे रागिणी विचार करत असते, आत्ता खऱ्या अर्थाने माझ्या अभिजितच्या मृत्यूचा बदला पूर्ण झालेला आहे। माझा अभिजित एका झटक्यात गेला, पण आम्ही इकडे तिळतिळ तुटत बसलेलो आहोत। तसंच तुझं बाळ झटक्यात तुझ्यापासून लांब झालंय, पण तू आणि आकाश हे तिळतिळ आयुष्यभर तुटत बसणार आणि तुम्हाला तिळतिळ तुटताना बघून मला आनंद होणार। भूमी आता आपल्या रूम मध्ये येते आणि रूम मध्ये आल्यावरती ती दारातच थबकते। हे काय बब्बू, तुझ्या बाबांनी काहीच नाही केलं। आपण घरात येणार म्हणून तुझ्या बाबांनी काहीतरी डेकोरेशन करायला हवं होतं ना। आपल्याला घरात घेण्यासाठी त्यांनी छानपैकी डेकोरेशन करून जर आपल्याला घरात घेतलं असतं तर मला खूप आनंद झाला असता, पण बाबांनी काहीच केलं नाही। बघ पिल्लू, तुझे बाबा किती आळशी आहेत, जरा तरी आपल्यासाठी काहीतरी करण्याचं त्यांनी एफर्ट्स घ्यायला नको होतं का? असं म्हटल्यावरती आता इकडे आकाश थोडासा ऑकवर्ड होतो आणि बाळा खरंच माफ कर, म्हणजे हॉस्पिटलची धडपड हे सगळ्या दगदगीमध्ये मी न स्वतः हे करू शकलो नाही आणि खरंच मला माफ कर। असं म्हटल्यावरती भूमी हसायला लागते आणि बाबा आम्ही तर तुझी गंमत केली, तू कशाला इतका सिरियस झालेला आहेस? घे बरं बाळाला तू आता। असं म्हणत ती आता आकाशच्या हातामध्ये ती उशी देते। त्यावरती मानसी म्हणते, भाऊजी अहो हे सगळं किती दिवस चालणार आणि तुम्ही हे सगळं किती दिवस सहन करणार? यावरती आकाश म्हणतो, मानसी मला इतका मानसिक त्रास होतोय ना, बाळाच्या जाण्याच्या दुःखापेक्षा दुप्पट दुःख मला भूमीच्या वागण्याचं होतंय। मला इतका त्रास होतोय की भूमीला या सगळ्यातून मी बाहेर काढू शकत नाही आणि ह्या नको त्या गोष्टींमध्ये मला तिची साथ द्यायला लागते। खरंच मला खूप खूप वाईट वाटते। असं म्हणत मग मात्र आता इकडे सांगायला लागते, म्हणजे इकडे आता मानसी आणि हे बोलत असतात। तोपर्यंत नीलांबरी आणि पौर्णिमा आपल्या रूम मध्ये। नीलांबरी म्हणते, काय चाललंय हे? एकदाच हे सगळं संपून झालं पाहिजे। काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आपण आता पूर्णपणे यांना सांगून टाकायला पाहिजे भूमीला की बाद झालं आता ही तुझी नाटकं, हे तुझं बाळ बिळ काही खरं नाहीये। असं म्हटल्यावरती आता इकडे पौर्णिमा म्हणते, मग काय फोडायचा का बॉम्ब? म्हणजे हे लोक मूर्ख आहेत का? हे लोक का तिला प्रोटेक्ट करतायत? ज्या वेळेला तिला समजेल ना की हे तिचं बाळ नाहीये, ही उशी आहे, तर या सगळ्यामध्ये ती इतकी काही हे होऊन जाईल ना, ती पूर्णपणे आता नेस्तनाबूत होईल आणि तेच तर आपल्याला करायचं आहे ना। आपल्याला या सगळ्यामध्ये या गोष्टींना आता पूर्णपणे हे करायला पाहिजे, तिला या सगळ्यामध्ये उद्ध्वस्त करायला पाहिजे। तोपर्यंत भूमी म्हणते, ये बाळा आता तू आतमध्ये ये, मी तुझी सगळी तयारी केलेली आहे। बाबा तू पण ये की। मग आता भूमीने बेड वगैरे सेट करून मग बाळाला घेऊन ती आत येते आणि आकाशशी बोलायला लागते, आकाश बघ बघ आपलं बाळ कसं हसतंय बघ। तुला माहिती आहे ना, आपण ज्या वेळेला पहिल्यांदा प्रेग्नन्सीची न्यूज समजली त्यावेळेला छानपैकी फोटो काढला होता आपला, आणि ती फ्रेम कुठे आहे? त्या फ्रेम मध्ये आपण आता बाळाचा फोटो लावणार होतो। असं फ्लॅशबॅक मधल्या गोष्टी तिला बरोबर आठवत असतात, बाकी सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात, पण तिला या सगळ्यामध्ये फक्त बाळाचीच गोष्ट आठवत नसते किंवा बाळाचीच गोष्ट समजत नसते। मग आता ती सांगते, ती फ्रेम कुठे आहे? ती फ्रेम आण बरं तू आत्ताच्या आत्ता। असं म्हणत आकाशला ती फ्रेम आणण्यासाठी सांगते। आकाश कबर्ड मधून ती फ्रेम आणतो। ज्या वेळेला आकाश कबर्ड मधून ती फ्रेम आणतो त्यावेळेला भूमी सांगते, हे बघ आपण हॉस्पिटलमध्ये पहिल्या दिवसाचा जो सेल्फी काढला होता ना,
तो सेल्फी कुठे आहे, तो सेल्फी या सगळ्यामध्ये लाव, म्हणजे तू डेव्हलप करून आणतो सेल्फी, आणि तो सेल्फी ज्या वेळेला तू डेव्हलप करशील ना त्याच वेळेला खऱ्या अर्थाने आपण दोघं जण आता इथे हे कंप्लीट करूया फोटो, असं म्हटल्यावरती मग आता इकडे आकाश सांगतो ठीक आहे, तो डेव्हलप करून आणायला थोडा वेळ लागेल. आता त्या सेल्फीमध्ये बाळ नाही तर उशी दिसल्यावरती भूमीला पुन्हा एकदा त्रास होईल, ही सगळी गोष्ट आता आकाशला माहिती असते आणि त्यामुळे आकाश त्या गोष्टीसाठी डिले करत असतो. भूमी म्हणते लवकर हा ना, तू विसरू नकोस हा आकाश, उगाच जर तू विसरलास ना तर या सगळ्यामध्ये खूप मोठी गडबड होईल आणि मग मात्र आपल्याला तो सेल्फी याच्यामध्ये लावता येणार नाहीये. असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो नाही भूमी तू काळजी करू नकोस, मी लवकरात लवकर तो सेल्फी बनवून आणतो. असं म्हटल्यावरती मग आता इकडे भूमीला आकाशने प्रॉमिस केलेलं असतं की सेल्फी त्या ह्याच्यामध्ये तो लावेल. भूमी मात्र निश्चिंत असते की आता आकाशला सांगितले तो सेल्फी लावेल, भूमीचं हे चालूच असतं. तोपर्यंत आता इकडे रागिणी रूम मध्ये येते आणि राजा काका सांगायला लागतात काय ग कशी अवस्था आहे भूमीची, जरा तरी सुधारणा आहे का. रागिणी म्हणते नाही हो, भूमीची अवस्था तशीच आहे, ती या सगळ्या मनस्थितीमधून बाहेर यायला तयार नाहीये. बरं ती बाहेर यायला तयार नसल्यामुळे आकाशचं सुद्धा आता खूपच काहीतरी वेगळं झाले, आकाशला सुद्धा या सगळ्यामध्ये काहीही करता येत नाहीये आणि तो सुद्धा पूर्णपणे तिच्यामध्ये अडकलाय. हो मला खरंच कळत नाहीये की त्याला या सगळ्यामधून बाहेर काढण्यासाठी आपण नक्की काय करायचं. यावरती राजा काका म्हणतात खरंच आहे, म्हणजे त्याला या सगळ्या विचारातून बाहेर काढणं गरजेचं आहे. मला काय वाटतं माहितीये का, मी आधी विचार केला होता की जर आता हे सगळं घडलं तर मी आकाशला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी एक गोष्ट करेन, ते म्हणजे मी आकाशला या सगळ्यामध्ये ना कंपनीमध्ये पाठवेन. कंपनीमध्ये कंटिन्युअसली तो जायला लागला ना की मी मग त्याला सांगितलं असतं की तू या सगळ्यामध्ये कंपनी हँडल कर, पण आता मी त्याला ते पण सांगू शकत नाहीये. काय करू मलाच कळत नाहीये की त्याला मी कशा पद्धतीने हे सगळं करू. कंपनी सुद्धा हातात त्याला देऊ शकत नाही कारण मग त्याचं भूमीकडे दुर्लक्ष होईल. यावरती रागिणी म्हणते मला विश्वास आहे की आकाश या सगळं सांभाळायला लागेपर्यंत तुम्ही ही कंपनी अचूक पद्धतीने सांभाळाल याची मला खात्री आहे. राजा काका म्हणतात ते तर मला करायलाच पाहिजे, पण तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मला आता आकाशला या सगळ्यातून बाहेर काढायचं आहे. रागिणी म्हणते इतक्या चिंता करू नका, काही झालं तरी सुद्धा कंपनी व्यवस्थितपणे चालवण्यासाठी तुम्ही समर्थ आहात आणि तुम्ही हे सगळं व्यवस्थितपणे कराल याची मला पूर्णपणे खात्री आहे. असं म्हणत ती आता आकाशच्या हातात मुळातच सत्ता न जाता आपल्या हातात सत्ता घेण्याचं काम करत असते आणि त्यासाठी राजा काकांचा वापर करण्याचा प्रयत्न करत असते. पण राजा काका आकाशला खूप प्रामाणिक असतात आणि या सगळ्यामध्ये राजा काका मात्र आता रागिणीचं कोणतंही कारस्थान चालू देणार नसतात याची रागिणीला कल्पना नसते. तोपर्यंत इकडे आता दोघी जणींची कामं चालू असताना या दोघी जणी या सगळ्यामध्ये आता भूमीला सत्य सांगण्यासाठी येत असतात. भूमीच्या बाळाचं सत्य म्हणजे तुझं बाळ हे तुझं बाळ नाहीये, ही फक्त एक उशी आहे आणि या उशीलाच तू कवटाळत बसलेली आहेस. मग दोघी जणी लपून छपून दाराच्या आडून पाहत असतात. तोपर्यंत भूमी सांगते पौर्णिमा आणि आई या तुम्ही, म्हणजे कसं आहे बाळाला बघायला आला असाल ना तुम्ही, मला माहिती आहे की तुमचं माझ्याशी वैर आहे पण बाळाशी काहीच वैर नाहीये ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे. म्हणून एक काम करा, या सगळ्यामध्ये तुम्ही दोघी जणी आत येऊ शकता. असं म्हटल्यावर ती पौर्णिमा आणि आता इकडे आता पौर्णिमा आणि निलांबरी आत येते आणि भूमी सांगते बाळा बघितलंस का कोण आले, आजी आले, आजी आणि मावशी आलेली आहे. बघ बरं ही आजी आणि मावशी तुला भेटायला आलेत. त्यांना असं वाटलं असेल की मी त्यांच्यावरती रागावलेली आहे, पण तसं काही नाहीये, मी त्यांच्यावरती रागावलेली नाहीये. हा सगळा रागरुसवा आधीचा असतो ना, पण बाळाच्या आगमनानंतर सगळं ठीक झालेलं आहे, त्यामुळे मी त्यांच्यावरती बिलकुल रुसलेली नाहीये आणि या सगळ्यामध्ये त्यांना हे गोष्ट समजली पाहिजे. या तुम्ही दोघींनी पण आत या, घ्या बाळाला घ्या. असं म्हणत आता इकडे बाळाला भूमी खूप मोठ्या मनाने, म्हणजे तिच्या मनामध्ये तसं वाईट काही नसतंच आणि ती आता इकडे पौर्णिमाच्या हातात देण्याचा प्रयत्न करते. ज्या वेळेला पौर्णिमाच्या हातात देते त्यावेळेला पौर्णिमा म्हणते खरंच ग भूमी, तुझं म्हणजे किती कौतुक करावं तितकं कमी आहे. तू या सगळ्यामध्ये इतकं सगळं घडून सुद्धा आम्हाला आमच्यावरती विश्वास ठेवतेस, बाळाला आमच्या ताब्यात देतेस,
खरंच तुझी जितकी हे करावी तितकी कमी आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे भूमी त्यांच्या हातामध्ये बाळ देण्याचा प्रयत्न करते आणि असं म्हटल्यावरती आता इकडे भूमी सगळं सत्य सांगत असते. तोपर्यंत इकडे आता नीलांबरी म्हणजे आता रागिणी इकडे राजा काकांकडे येते आणि राजा काकांना या सगळ्यामध्ये तुम्ही हे बघा, तुम्ही कंपनीचा पूर्णपणे ताबा घ्या, कारण कसं आहे जर का आकाशचं दुर्लक्ष होत असेल ना तर आपल्यालाच या कंपनीमध्ये आता काहीतरी करायला पाहिजे, नाहीतर आकाशचं दुर्लक्ष झाल्यामुळे कंपनी पुन्हा बुडेल असं ती सांगते. राजा काका म्हणतात नाही नाही असं होऊ शकत नाहीये, आकाशला मी या सगळ्यामध्ये कंपनीमध्ये येण्यासाठी भाग पाडेन, कारण त्याला या सगळ्यामधून बाहेर काढणं तितकंच गरजेचं आहे असं म्हणत राजा काका आपल्या मताने वागत असतात रागिणीला. तोपर्यंत आता इकडे हॉस्पिटलच्या नर्सचा कॉल येतो. पौर्णिमाच्या मूर्खपणामुळे तिचे पूर्ण पैसे पोहोचलेले नसतात. पौर्णिमाने अर्धवटच पैसे दिलेले असतात आणि रागिणीकडे देण्यासाठी पैसे नसतात. त्यामुळे आता रागिणीला पूर्णपणे अडकायला झालेलं असतं. ती विचार करते ह्या नर्सचे पैसे तर पूर्ण दिले होते, मग हिचा काय प्रॉब्लेम. तिला माहित नसतं की पौर्णिमाने अर्धवट पैसे दिलेत किंवा पौर्णिमाने या सगळ्यामध्ये घोळ घालून ठेवलाय. म्हणून रागिणी गडबडते आणि तिचा फोनच उचलत नाही. पण तिचा फोन न उचलणं रागिणीला खूप महागात पडतं, कारण त्या नर्सला महाजनांचं घर माहिती असतं आणि महाजनांपर्यंतच्या घरापर्यंत पोहोचणं हे तिच्यासाठी काही मोठं काम नसतं. पैशासाठी ती नर्स काहीही करायला तयार असते, कारण तिने जीवावरती खेळत खूप मोठी रिस्क घेत या सगळ्यामध्ये आता ते बाळ चोरी केलेलं असतं, बाळाची अदलाबदली केलेली असते. रागिणीच्या प्रत्येक कुकारस्थानामध्ये तिची साथ दिलेली असते. म्हणून ती नर्स आपला हक्क घेण्यासाठी किंवा आपले पैसे घेण्यासाठी ती आता त्या महाजनांच्या म्हणजे रागिणीला कंटिन्युअसली फोन करत असते. पण रागिणी तो फोन कट करत असते. इकडे त्यावेळेला आकाश अचानक आल्यामुळे पौर्णिमाचा डाव फेल होतो भूमीला सांगण्याचा की हे बाळ तुझं नाहीये, ही फक्त उशी आहे. कारण तिकडे अचानकपणे आकाश आल्यामुळे तो या दोघींवरती लक्ष ठेवतो आणि या दोघींना चांगलाच फटकारतो. त्यामुळे पौर्णिमा म्हणते आत्ता जरी आपला डाव फेल झाला असला तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा या भूमीला मी पूर्णपणे नेस्तनाबूत करणार. हिच्या समोर सत्य आलंच पाहिजे. काहीही झालं तरी सुद्धा मी हिच्या समोर सत्य आणणार की हे सगळं जे काही घडतंय ना ते सगळं आणि सगळं म्हणजे खोटं आहे. भूमीला मी अशी काही अडकवेन ना की तिच्याकडे बोलायला पण जागा राहणार नाही आणि तिच्याकडे या सगळ्यामध्ये काही हे पण होणार नाही. भूमीच्यापर्यंत सत्य सांगण्याची वेळ आली. असा आता ज्या वेळेला पौर्णिमा विचार करत असते तोपर्यंत नीलांबरी सांगते ठीक आहे, तू जे काही बोलतेस ना त्यामध्ये आपण आता पूर्णपणे हे काम करूया, हिला या भूमीला या सगळ्यामध्ये अडकवायचं. चल आत्ताच्या आत्ता तिला जाणीव करून देऊया की हे बाळ नाहीये, ही उशी आहे. बरं आता हे सगळं झाल्यावरती इकडे तोपर्यंत ती नर्स महाजनांच्या बंगल्याच्या बाहेर येऊन उभी राहते. महाजनांच्या बंगल्याच्या बाहेर येऊन उभी राहिल्यावरती मग मात्र आता ती नर्स तिकडे आल्यावरती रागिणीला कॉल करते. रागिणीला कॉल करते पण रागिणी कॉल काही उचलत नाही आणि त्यामुळे मग आता ती नर्स खाली उभी राहते तिच्या नवऱ्यासोबत. रागिणी विचार करते अरे देवा ही इकडे का आलेली आहे. पण त्याच वेळेला रागिणीचं नशीब खराब की त्याच वेळेला इकडे भूमी त्या नर्सला पाहते आणि भूमी विचार करते ही तर हॉस्पिटलमधली नर्स आहे, ही इकडे कशासाठी आलेली आहे. त्यावरती मग आता इकडे भूमी विचार करत असताना ती खाली वळून बघते आणि आता नर्सला भेटायला ती तिकडे जायला निघते. ज्या वेळेला भूमी नर्सला भेटायला तिकडे जायला निघते त्याच वेळेला मात्र आता इकडे रागिणी गडबडते. आता ती नर्स आणि भूमी यांची भेट झाल्यावरती खऱ्या अर्थाने बाळाचं सत्य आता समोर येणार आहे आणि बाळाचं सत्य समोर आल्यावरती मग बाळ जिवंत आहे, बाळ रागिणीने आदली बदली केलंय आणि हे सगळं सत्य समोर येणार. या सगळ्यामध्ये आता भूमीला सत्य जरी समजलं तरी तिचं बाळ कुठे आहे, जिवंत बाळ कुठे सापडणार किंवा पारितोषकडे असलेले बाळ तिला आता या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने हे होणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.